नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरणामधला महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा सापडत नव्हता आणि कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं देखील दाखल केली होती। पोलिसांनी असो, सीआयडीने असो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी करून सुद्धा कृष्णा आंधळेचा शोध लागत नव्हता। परंतु कृष्णा आंधळे विषयी आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कृष्णा आंधळे हा नेमका काय झाले त्यासोबत हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरण जे की अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख बीड या नावाने ओळखलं गेलं। संतोष देशमुखांचं कशा प्रकारे अपहरण करून त्यांची गाडीमध्ये नेऊन त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं, हत्या करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीनं महाराष्ट्र हळहळला होता। आणि यामध्ये एका व्यक्तीची साथ होती, एका आरोपीची साथ होती, तो म्हणजे कृष्णा आंधळे। अगदी सगळे आरोपी हे टाइम लिमिट मध्ये सापडले गेले, सरेंडर झाले, परंतु कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजून सुद्धा सापडलेला पोलिसांना नव्हता। नेमका कुठे गायब झाला, काय झालं याच्या संदर्भात सुद्धा पोलिसांकडे माहिती नव्हती। आणि त्यावेळेमध्ये कृष्णा आंधळे काय करत होता, तर कृष्णा आंधळे ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण करण्यात आलं त्यावेळेस कृष्णा आंधळे हा हे सगळं डोळ्याने बघत होता, किंवा हे सगळं करण्यामध्ये त्याचा मोठा हात होता। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अपहरण करून नेलं, गाडीमध्ये त्यांना मारण्यात आलं, त्यानंतर गाडी टाकळी या गावच्या शिवारामध्ये नेण्यात आली। या शिवारामध्ये नेऊन तिथं गाडीच्या खाली घेतलं त्यांना आणि गाडीच्या टायरला अक्षरशः बांधून त्यांना मारलं, छातीवर उड्या मारल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली। आणि ही घटना ज्यावेळेस लोकांच्या समोर आली, लोकांना माहिती पडली की अशा प्रकारे संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलेला आहे, त्यावेळेस अवघा महाराष्ट्र हळहळला। मीडियावरती या सगळ्या गोष्टी आल्या, फोटो झाले, व्हिडिओ झाले आणि हे सगळे गोष्ट ज्यावेळेस मीडियावर आलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसरली आणि लवकरात लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशा प्रकारचा आवाज हा महाराष्ट्रातून येऊ लागला। परंतु हा आवाज आता काही काळानंतर बंद देखील पडलेला आहे। आपण आता बघू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरण म्हणजे बीडचं प्रकरण, यामध्ये आता कुठेही कोणीही बोलत नाही, कोणालाही रस नाही अशा प्रकारचा दिसून येत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण अगदीच मागे पडलेलं आहे, हे अशा प्रकारच्या या गोष्टीवरून किंवा या सगळ्या गोष्टीवरून आता दिसत आहे। आणि हे कशामुळे झाले, तर भारत पाकिस्तानचं युद्ध असेल किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घडामोडी असतील, हे सगळं घडत असतात आणि त्यावर बोलताना हे सगळं प्रकरण आता पाठीमागे पडून गेलेलं आहे। या प्रकरणाची जरी सुनावणी ही न्यायालयामध्ये चालू असली तरी सुद्धा जे काही मीडियावर चालू होतं किंवा महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांच्या हत्याच्या प्रकरणाच्या ज्या बातम्या यायच्या, ज्या काही युट्यूबवाले लोक बोलायचे, ते काही वेगळंच होतं। परंतु ज्यावेळेस पासून सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील यांनी बोलणं बंद केलेलं आहे, त्यावेळेस पासून कुठेही आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणाला रस आहे अशा प्रकारचं दिसून येत आहे। आणि त्याच्यामुळे हे प्रकरण बंद पडू नये म्हणून आपले कुठेतरी प्रयत्न आपल्यासारख्यांचे चालू आहेत। आणि कृष्णा आंधळे विषयी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून माहिती सांगण्यात येते, अंदाज लावण्यात येते। अंदाज काय लावण्यात येते, तर कृष्णा आंधळे मेला असेल, कृष्णा आंधळेचा खून झाला असेल, कृष्णा आंधळे दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झाला असेल, अशा प्रकारचे अंदाज आहेत। आणि हे अंदाज चुकीचे सुद्धा नाहीये। तर ते कशामुळे चुकीचे नाहीयेत, तर कृष्णा आंधळे हा सापडत नाहीये, कृष्णा आंधळे हा फरार आहे। मग लोक काय करतील, तर लोक अंदाजच लावतील, नेमका इथे असेल, हा झाला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल, अशा प्रकारचे अंदाज लावणार ना। कारण जोपर्यंत कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा पोलिसांना सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही। जरी बाकीच्या आरोपांना शिक्षा झाली किंवा सगळं झालं आणि हा आरोपी जर सापडलाच नाही, या आरोपीचं नेमकं काय झालं हे समोर आलंच नाही, तर
संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नाही अशा प्रकारचं म्हणते. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर या आरोपीला सापडणं गरजेचं, या आरोपीला जेरबंद करणं गरजेचं आहे. आणि जेरबंद करून कुठंतरी या मसाजोग गावकऱ्यांची किंवा मसाजोग मधील जे संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे त्यांचं समाधान करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे जर समाधान हे करायचं असेल तर लवकरात लवकर या आरोपीचा, म्हणजे कोणाचा, कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीचा शोध लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. कृष्णा आंधळेचं नेमकं काय झालेलं आहे, कृष्णा आंधळे मेलाय का, कृष्णा आंधळे जिवंत आहे का, आहे तर कुठे आहे, याचा शोध लवकरात लवकर घेऊन प्रशासनानं त्याच्यावर कडक कारवाई करून लवकरात लवकर संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या कृष्णा आंधळे प्रकरणाबाबत हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि कृष्णा आंधळे सोबत नक्की काय घडलं असेल का हे सुद्धा. धन्यवाद.